वेळ आली की स्वबळाचा निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही. उद्धव ठाकरेंकडून आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत. कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेणार असल्याचंही केलं स्पष्ट. जखमी वाघ कसा पंजा मारतो हे तुम्हाला कळेल. ठाकरेंना जागा दाखवली म्हणणाऱ्या अमित शहांना उद्धव ठाकरेंचं उत्तर. मोदींवरही हल्लाबोल, पण संपूर्ण भाषणात फडणवीसांवर मौन. जय श्रीराम म्हटलं की जय शिवराय म्हणावं लागेल. उद्धव ठाकरेंनी ठणकावलं. भाजपच्या झेंड्यातून हिरवा रंग काढण्याचं अमित शहांना आव्हान, तर भाजपचं हिंदुत्व बुरसटलेलं असल्याची टीका. कोणत्याही खुर्चीपेक्षा स्वाभिमान महत्वाचा. शिवसेनेच्या मेळाव्यातून शिंदेंचं विधान. मी डीसीएम म्हणजे डेडिकेटेड कॉमन मॅन असल्याचंही वक्तव्य. रत्नागिरीत ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं खिंडार पडणार. उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा. ठाकरेंचा माजी आमदार उद्या सेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती. बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न देण्याची खासदार संजय राऊत यांची मागणी. सरकारमध्ये असताना का पाठपुरावा केला नाही, संजय शिरसाट यांचा सवाल. कोर्टाच्या निर्णयाचं उल्लंघन करणारे लाऊडस्पीकर काढा. मशिदीवरच्या भोंग्यांबाबत मुंबई हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल. आवाजाच्या मर्यादेचं उल्लंघन केल्याची तक्रार आल्यास पोलिसांनी तात्काळ दखल घेण्याचे आदेश. सैफरील हल्ल्यानंतर सीसीटीव्हीत दिसणारा आपला मुलगा नाही. आरोपी शहजादच्या वडिलांची एबीपी माझाशी बोलताना कबुली. पोलिसांच्या अटकेतला आपला मुलगा असल्याचंही केलं कबूल. वानखेडे स्टेडियमचा सुवर्ण महोत्सव गिनीज बुक विक्रमानं साजरा. मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून अनोखं सेलिब्रेशन. 14,505 चेंडूंनी साकारलं स्टेडियमचं नाव. स्टार खेळाडूंचा भरणा असलेल्या मुंबईची जम्मू काश्मीर समोर दाणादाण. रोहित, जयस्वाल, अय्यर, रहाणे, दुबे सपशेल फ्लॉप. मुंबई 120 धावात ऑल आउट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.